हॅलो गाईज, तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल, म्हणजे मी त्या कंटेंटवर व्हिडिओ बनवायला नक्की ट्राय करेन। तर चला, आजचा जो आपला टॉपिक आहे आपण तिकडे वळूया। तो टॉपिक आहे तो म्हणजे जर तुमचं बाळ 6 मंथ्स होणार असेल किंवा ऑलरेडी झाले असेल आणि त्याचे सॉलिड फूडची जर्नी आता तुम्ही स्टार्ट करणार आहात, तर ते कसं करायचं, ते स्मूथ ट्रान्झिशन तुम्ही कसं करू शकता ह्यावर मी तुम्हाला 5 माझ्या एक्सपिरियन्सनुसार टिप्स देणार आहे। तर नक्की पाहत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची टिप खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे। तर चला, आता माझं बाळ आहे हे 9 महिन्यांचं, सो मी माझ्या एक्सपिरियन्सवरून आणि माझं ओपिनियन तुमच्यासमोर ठेवते। सो इट्स अप टू यू की तुम्ही त्याचा कसं यूज करता। सो चला बघूया। तर टिप नंबर 1, तुमचं बाळ जर अजून 6 महिन्यांच्या खालती असेल किंवा 5 महिन्याचं असेल किंवा 4 महिन्याचं असेल आणि तुम्ही सॉलिड फूड स्टार्ट करणार असाल तर इट्स अ बिग नो। कारण की जोपर्यंत तुमचं बाळ 6 महिन्यांचं होत नाही, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टम, जो पूर्ण GI ट्रॅक्ट असतो, म्हणजे त्यांची जी पचनक्रिया असते ती अजूनपर्यंत व्यवस्थित डेव्हलप झालेली नसते। सो माझं सजेशन असेल की प्लीज जोपर्यंत तुमचं बाळ 6 महिन्यांचं होत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी आणि फूड हे दोन्ही पण त्याला देऊ नका, कारण ते खूप जास्त हार्म करतं। लूज मोशन्स होण्याची शक्यता आहे, डायजेशन बिघडण्याची शक्यता आहे, गॅसेस होण्याची शक्यता आहे। तर प्लीज एकदम आपलं जर बाळ व्यवस्थित आहे, काम आहे, व्यवस्थित खेळतंय, त्याचं पोट जर भरतंय, तुम्ही भले फॉर्म्युला मिल्क देत असाल किंवा ब्रेस्ट मिल्क देत असाल तर प्लीज ते 6 महिन्यांपर्यंत कंटिन्यू करा। गाईचं दूध चालू करायची प्लीज घाई करू नका, कारण पुढे जाऊन ते खूप जास्त हार्मोनल इम्बॅलन्सची इश्यूज देतात। सो प्लीज स्टार्ट युअर बेबीज सॉलिड फूड जर्नी ओनली अँड ओनली व्हेन इट टर्न्स 6 मंथ्स ओल्ड। सो ही माझी टिप नंबर 1 होती। तर चला आपण पाहूया टिप नंबर 2 काय असेल। पाणी। हे पाणी जे आहे, बॉइल्ड असो काही असो, तुम्ही प्लीज 6 मंथ्सच्या अगोदर पाणी देऊ नका, कारण पाण्यातनं खूप सारे बॅक्टेरियल इन्फेक्शन, स्टमक इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। सो तुमचं बाळ जोपर्यंत 6 मंथ्सचं होत नाही तोपर्यंत पाणी द्यायची घाई करू नका। तुम्हाला कोणीही म्हणेल की त्याला तहान लागलेली आहे, त्याचं म्हणजे समर्स आहेत तर ते किंवा खूप जास्त गरमी होते तर त्याला तहान लागलेली असेल, नाही असं नसतं। तुमचा ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युला मिल्क ऑलरेडी त्याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट असतो। सो दॅट्स इनफ फॉर द बेबी टिल 6 मंथ्स। 6 मंथ्सच्या नंतर तुम्ही हळूहळू पाणी इंट्रोड्यूस करू शकता, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा। टिप नंबर 3, जेव्हा तुम्ही बाळाचे सॉलिड फूडची जर्नी स्टार्ट करता किंवा अन्नप्राशन करणार असाल, हल्ली अन्नप्राशन हे करतातच, तर अन्नप्राशनच्या दिवशी सगळेजण असं सजेस्ट करतात, आपले नातेवाईक आजूबाजूचे सगळे असं सजेस्ट करतात की तुम्ही काहीतरी स्वीट पदार्थ द्या। ओके ठीक आहे, स्वीट पदार्थ द्या, पण माझं सजेशन असं असेल की तुमचं बाळ जोपर्यंत 1 इयरचं होत नाही तोपर्यंत तुम्ही सॉल्ट देऊ नका, आणि जोपर्यंत 2 इयर्सचं होत नाही तोपर्यंत शुगर किंवा शुगरचे सबस्टिट्यूट जसे की गूळ असेल किंवा सिरप्स असतील किंवा हनी असेल तर प्लीज तुम्ही हे देणं टाळा। तुम्हाला जर तुमच्या बाळाच्या पदार्थांमध्ये गोडवा आणायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये डेट म्हणजे आपलं खजूर टाकू शकता, किंवा तुम्ही आपल्या वेगवेगळे जे फळं आहेत जसं की केळी असेल किंवा सफरचंद असेल किंवा चिक्कू असेल किंवा मस्क मेलन असेल किंवा वॉटरमेलन असेल, अशा गोष्टीतनं त्याच्यामध्ये गोडवा आणायचा प्रयत्न करा, कारण की शुगर आणि शुगर सबस्टिट्यूट हे 2 वर्षापर्यंत बाळाला दिलं तर त्याची खूप हानी आहे। त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच बनवणार आहे। सो आत्तापुरतं हे सांगते की 1 इयरचं बाळ जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत सॉल्ट देऊ नका, आणि 2 इयर्सचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शुगर किंवा शुगर सबस्टिट्यूट्स देऊ नका। तर काय देऊ शकतो दीक्षा असं तुम्ही विचाराल, तर मी सांगेन की जर तुम्ही अन्नप्राशन करणार असाल आणि तुम्हाला फर्स्ट फूड तुमच्या बाळाला द्यायचं आहे तर ॲपल प्युरी इज द बेस्ट किंवा कॅरेट प्युरी। आणि जर घरचे सजेस्ट करतायत की आपल्याला खीर वगैरे द्यायची आहे तर तुम्ही असं साधं आपलं ते हे असतं ना राईसचं खीर तुम्ही देऊ शकता मॅश करून, पण खिरीमध्ये गोडवा आणण्यासाठी तुम्ही ॲपल प्युरीचा यूज करू शकता। माझं सजेशन असेल फर्स्ट फूड शुड बी अ सिंगल फूड, ते आहे ॲपल प्युरी किंवा कॅरेट प्युरी। हे पण थोडेसे गोडच असतात, सो यू कॅन ट्राय दॅट। टिप नंबर 4, जेव्हा पण तुम्ही बाळाला फर्स्ट फूड देता किंवा फर्स्ट वीक असतो तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स देऊ नका। एक फूड एकाच वेळेला 3 दिवस द्यायचं आहे आपल्याला, आणि ते 3 दिवसाचा रूल पण काय आहे हे बघण्यासाठी की बाळाला कुठली ॲलर्जी तर होत नाही ना, ते खाल्ल्यानंतर गॅसेसचा त्रास तर नाही ना होत, कुठलं इन्फेक्शन तर होत नाही ना, लूज मोशन्स तर होत नाहीत ना, ते बाळाला पचतंय का की ॲसिडिटी करते हे आपल्याला कळतं। कारण मी माझ्या बाळाला सिंगल फूड
तीनदा द्यायचे. म्हणजे आता समजा जर मी आज तिला ॲपल प्युरी सकाळी दिली तर ॲपल प्युरी दुपारी आणि ॲपल प्युरी रात्री. सो असं तीन दिवस तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. आणि जेव्हा मी असं सजेस्ट करीन की तुम्ही शक्यतो कॅरेट प्युरीपासून स्टार्ट करा. ते इझी टू डायजेस्ट असतं कारण त्याच्यामध्ये फायबर हाय असतं. सो हे नक्की लक्षात ठेवा की 1 फूड ॲट अ टाईम फॉर 3 days. टिप नंबर 4 ती माझी अशी असेल की जेव्हा तुम्ही फूड स्टार्ट करताना तर लगेच असं 3 टाईम किंवा 2 टाईम तुमच्या बाळाला देऊ नका. 1 मील फॉर 1 month. म्हणजे मी असं रूल केला होता तिच्यासाठी की एकच मील म्हणजे कुठल्या तरी एकच टायमाला सकाळी किंवा दुपारी ह्या दोन्हीपैकी ह्या 2 टाईमच्या वेळेस तुम्ही एकच फूड तिला इंट्रोड्यूस करा तिला किंवा त्याला. आणि ते फूड तुम्ही कंटिन्यू 3 दिवसांसाठी द्या. समजा आता तुम्ही कॅरेट प्युरी देताय तर ती शक्यतो 10 ते 12च्या दरम्यान सकाळी 10 ते 12च्या दरम्यान द्या. जेणेकरून तुम्ही दिवसभर ऑब्झर्व करू शकता की तुमच्या बाळाला ती कॅरेट प्युरी पचली आहे की नाही. ती जर व्यवस्थित पचली असेल तर ते छान शी करेल आणि त्याच्या पूपमधनं तुम्ही घाबरू नका. तुमच्या त्या पूपमधनं ते कॅरेट प्युरीज बाहेर काढतात कारण बाळ जे फूड खातं ते पूपमधनं दिसतं. तर रेड शी झाली किंवा ऑरेंज शी झाली तर घाबरू नका कारण ते चांगलं पचलंय ह्याचं इंडिकेशन आहे की ते बाळाला व्यवस्थित पचलंय आणि बाळाने ते एन्जॉय केलं हे त्याचं इंडिकेशन आहे. सो आपली टिप नंबर 5 अशी असेल की कुठलं पण एक्झॉटिक फूड जे असतं जसे की ब्रॉकली असेल किंवा अवोकाडो असेल प्लीज स्टार्टिंगला ते इंट्रोड्यूस करू नका कारण ते आपल्या इंडियन एन्व्हायरमेंटला आणि इंडियन बॉडीला सूट होण्यासारखं नाही आहे. शक्यतो सिम्पल कीप इट एकदम सिम्पल. जेवढं तुम्ही तुमच्या बेबीचं फूड स्टार्टिंगला सिम्पल ठेवाल तेवढा त्याला डायजेशनचा इश्यू येणार नाही. सो ह्या होत्या माझ्या 5 टिप्स. हे नक्की फॉलो करा आणि मला नक्की कळवा की कुठंपर्यंत तुम्हाला माझ्या टिप्स कामाला आल्या. आणि मी माझ्या आता सिरीज आणणार आहे की 6 monthsच्या बाळाला तुम्ही काय फूड देऊ शकता वीक बाय वीक, 7th month, 8th month, 9th month, 10th month, 11th month आणि 1 year. सो ही माझी सिरीज आता येणारच आहे. सो स्टे ट्यून आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी असाच युजफुल कॉन्टेंट तुमच्यासाठी आणत राहील. सो बाय अँड वेट फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.